नमस्कार, मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज मी मस्त अशी आयुर्वेदिक भाजी बनवणार आहे बरं का। सगळ्यांना खूप आवडती, खायला पण चवदार लागती। आता चालू आहे खूप थंडीचे दिवस आणि थंडीमध्ये आपल्या हातपायाला मुंग्या येतात, हातपाय ठणकतात, म्हाताऱ्या माणसाला तर खूपच त्रास होतो। त्याच्यामुळे मी मस्त अशी आज भाजी बनवणार आहे। किती मस्त असं उंच गेलेलं आहे, नवीनच यंदाच लावलेलं आहे हे झाड। तर हे झाड आहे शेवग्याचं, गुडघे दुखत येतं, कंबर दुखतंय, त्याच्यामुळं ही भाजी खायची नक्की। शेवग्याच्या पानामध्ये खूप आयुर्वेदिक घटक असतात बरं का, त्याच्यामुळं या आठवड्यातून एकदा तरी भाजी खात जा। मी जेव्हा जेव्हा भाजी बनवते ना आठवड्यातून एकदा, तेव्हा तेव्हा मी तुमच्यासोबत ही भाजी शेअर करते बरं का। नाहीतर म्हणता तुम्ही रोजच ही भाजी करून खात्या काय, असं काही नाही। 8 दिवसातून एकदा किंवा 15 दिवसातून तरी एकदा खात जा। ह्या पानाच्या औषधी बाटल्या पण भेटते बरं का आता मेडिकलमध्ये। खूप महाग असतात बरं काय बॉटल भाग्यश्री। हो, असे कवळे कवळे पानं घ्यायचे शेंड्याचे, अशा काड्या काढून घ्यायचे। आपण आता छोटे छोटे फ्लावरचे वांग्याचे रोपं लावले, तर किती छान असं फ्लावरचं झाड आलंय आणि वांगे पण लावलेले आहेत आपण असे नवीन आता। तर आपण भरपूर असे कवळे कवळे पानं घेऊ अगोदर। आणि आता शेवग्याला फुलं यायला लागले आहेत बरं का। भाग्यश्रीने मंडळी भरपूर असे झाडं लावलेले आहेत बरं का, केळीचे, पपयाचे। घेतली का भरपूर? हो, घेते ना। भरपूर घेतली भाजी ना। हो, भरपूर भाजी घेतली आपण। आपण भाजी चांगली झटकून घेतली आणि भाजीसाठी कांदा टोमॅटो चिरून घेतलाय। आपण आता भाजी स्वच्छ धुवून घेऊ। चूल पण पेटून घेतली, चुलीला चांगला जाळ लागलाय। भाजी स्वच्छ धुवून घ्यायची। सांधीवात, मणक्यातील गॅप, हातपायाच्या मुंग्या, हे भाजीचं सेवन केलं ना आपोआप त्याचा त्रास कमी होतो बरं का। त्याच्यामुळे आवर्जून ही भाजी खात जा। आपण अजून एका पाण्याने भाजी धुवून घेऊ। नाही नाही, पावसाळ्यामध्ये पावसामुळे अजिबात धुवू नसते झाडांवर। आपण कढई चुलीवर ठेवून घेऊ। कढई गरम झाली, तेल टाकून घेऊ कढईत। 1 चमचाभर जिरे, जिरे चांगले तडतडलेत, कांदा टाकून घेऊ। कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। मंडळी आपण आपल्या शेतामध्ये लसूण, मिरच्या, कांदे सर्व लावलेलं आहे बरं का। भाग्यश्री, आपला लसूण भरपूर मोठा झालाय ना। हो, बघू शकता लसूण किती छान असा उतरलेला आहे। 15 दिवस झाले आता लावण्याला। कांदा परतत आलाय, याच्यामध्ये आपण तिखट टाकून घेऊ। 1 चमचाभर लाल तिखट, याच्यामध्ये हिरवी मिरची घातली ना तरी पण चालतं बरं का। चिरून घेतलेला टोमॅटो, चवीनुसार मीठ। टोमॅटो कांदा चांगलं परतलंय, आपण आता त्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊ। किती हिरवीगार दिसते भाजी ना। हो, भरपूर घटक आहेत बरं का या भाजीमध्ये। चांगली परतू घ्यायची आता।
याच्यामध्ये टाकून घेऊ आपण मुगाची डाळ भिजून घेतलेली आहे बरं का. याला पाणी नाही टाकायचं शिजायला, आपोआप भाजीचं पाणी सुटतं. भाजी छान अशी शिजली आपली. आपण याच्यामध्ये घालू आता शेंगदाण्याचा कूट. आपण याच्यामध्ये टाकू आता शेंगदाण्याचं कूट. याच्यामध्ये मी लसूण पण कुटून आणलेला आहे, ते टाकून घेऊ. लहान मुलं आवडीने भाजी खातात ना हो शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळं ना. हो. आता बघू शकताय मंडळी, तुम्हाला भाजी तर आवडलीच असेल. आपल्याला आता सगळा जाळ मागं वळून घ्यायचा आहे. आणि मंडळी भाजी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलंय बरं का. मस्त अशी छान भाजी शिजली आपली. आणि सुगंध पण किती छान सुटलाय भाजीचा. हो लई छान. आपण सगळा जाळ बाहेर ओढू चुलीच्या. छान अशी आपली भाजी तयार झाली खाण्यासाठी. आपण कढई खाली उतरून घेऊ. मस्त गरम गरम भाजी आपण खाऊन पाहू. मी आता भाजीची चव घेते. एकच नंबर झाली. छान झाली ना भाग्यश्री. हो दिसता क्षणी वाटत होती बरं का भाजी खूप छान होईल. भाजी खूपच छान झाली. आठवणीने सगळे जेवायला बरं का. भाग्यश्री तिखट मीठ भाजीला सगळं मापात आहे. सगळं मापात आहे. मंडळी आज जी शेवग्याच्या पानाची भाजी बनवलेली आहे ना, नक्की कमेंट करून कळवा बरं का ही भाजी कुणी कुणी खाल्लेली आहे. आणि मंडळी ह्या भाजीचे इतके आयुर्वेदिक फायदे आहेत ना. शेवग्याच्या पानामध्ये 46 ते 47 घटक आढळतात. व्हिटॅमिन ए बी सी तर घटक भरपूर आढळतात. आणि ही भाजी थंडीमध्ये नक्कीच खाल्ली पाहिजे. जी व्यक्ती ही भाजी खाईल ना थंडीमध्ये, त्या व्यक्तीला कधीच थंडी वाजत नाही बरं का. हे खरं आहे मंडळी. शेवग्याचं संपूर्ण झाड आयुर्वेदिक आहे बरं का, एक लक्षात घ्या. आता मेडिकलमध्ये भरपूर शेवग्याच्या पानाच्या बॉटल भेटतात बरोबर का नाही. हो भेटतात ना. आणि खूप महाग महाग विकतात बरं का. शेवग्याच्या पानाची आता वाळलेली पावडर पण भेटते. हो. तर चला, तुम्हाला आजच्या शेवग्याच्या पानाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला एक लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपला गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.